नमस्कार. एका भाषणाने सध्या जगात बरीच चर्चा सुरू केली आहे. हे भाषण आहे प्रभावशाली अर्थतज्ञ मार्क कार्नी यांचं आणि यात त्यांनी जागतिक व्यवस्थेत पडलेल्या एका मोठ्या भेगेबद्दल, एका विभाजनाबद्दल सांगितलं आहे. आता हे विभाजन नेमकं काय आहे आणि त्याचा आपल्या सगळ्यांवर काय परिणाम होतोय, चला हेच सोप्या भाषेत समजून घेऊया. विचार करा. भाषणाची सुरुवातच होते या धक्कादायक वाक्याने. याचा अर्थ काय? सरळ आहे. हे फक्त एखादं स्थित्यंतर नाहीये किंवा छोटा मोठा बदल नाहीये, तर सगळं काही तुटून पडलं आहे. एक अशी परिस्थिती जिथे जुने नियम आता अजिबात कामाचे नाहीत. काहीतरी कायमचं बदलून गेलं आहे. तर पहिला मुद्दा, एका कल्पनेचा अंत. आता ही कल्पना काय होती? ही एक खूप सोयीस्कर कल्पना होती, ज्यावर आपलं जग अनेक दशकं चाललं. पण खरी गोष्ट काय? तर ती पूर्णपणे खरी नव्हतीच. ती कल्पना होती एका स्थिर आणि नियमाधारित जगाची. मग प्रश्न येतो की ही सुखद कल्पना होती तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर ही एक अशी व्यवस्था होती जिथे काही नियम होते आणि मोठ्या देशांकडून एक प्रकारची संरक्षणाची हमी होती. आणि याच व्यवस्थेमुळे कॅनडासारख्या अनेक देशांनी शांततेत प्रगती केली, त्यांची भरभराट झाली. आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे येऊया. हे एक रूपक आहे, एक गोष्ट. आणि ही गोष्ट सांगितली आहे चेक विचारवंत वाक्लाव हावेल यांनी. हावेल यांनी एक साधा पण खूप खोल प्रश्न विचारलाय की कोणतीही हुकुमशाही व्यवस्था स्वतःला इतकी वर्ष टिकवून कशी ठेवते. आणि गंमत म्हणजे याच प्रश्नाचं उत्तरात आजच्या जगाची चावी लपलेली आहे. चला तर मग ऐकूया त्या भाजीवाल्याची गोष्ट. कल्पना करा की कम्युनिस्ट चेकोस्लोवाकियामधला एक भाजीवाला आहे आणि तो रोज सकाळी एकच काम करतो. तो काय करतो तर आपल्या दुकानाच्या खिडकीत एक पाटी लावतो, ज्यावर लिहिलेलं असतं, जगभरातील कामगारांनो एक व्हा. आता यातली गंमत अशी आहे की त्याचा स्वतःचा या वाक्यावर अजिबात विश्वास नाहीये. मग तो असं का करतो? साधा हिशोब आहे. त्याला उगाच त्रास नकोय, व्यवस्थेशी जुळवून घ्यायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजूबाजूचे सगळे दुकानदार तेच तर करत आहेत. आणि ह्याच गोष्टीला, ह्याच वागणुकीला हवेल म्हणतात खोटेपणात जगणं. म्हणजे बघा, आतून माहितीये की हे सगळं खोटं आहे, तरी त्यात सहभागी व्हायचं. आणि जेव्हा प्रत्येकजण असं करायला लागतो, तेव्हा एक तकलादू, पोकळ व्यवस्थासुद्धा मजबूत होऊन जाते. चला, आता या भाजीवाल्याच्या गोष्टीला आपण जागतिक राजकारणाच्या मोठ्या कॅनव्हासवर पाहूया. जशी त्या भाजीवाल्याकडे एक पार्टी होती, तशी जगाकडेही एक पार्टी होती. आणि तिचं नाव होतं नियमाधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्था. म्हणजे बघा, वरवर सगळे म्हणायचे की आपण सामूहिक सुरक्षेसाठी एकत्र आहोत, जगात स्थिरता आहे, व्यापार निष्पक्ष आहे. पण आतून सगळ्यांनाच सत्य माहीत होतं. वास्तव काय होतं? तर मोठे आणि शक्तिशाली देश स्वतःसाठी नियम वाकवायचे आणि आंतरराष्ट्रीय कायदे सगळ्यांना सारखे लागू होतच नव्हते. मग प्रश्न उरतो की जर हे सगळं खोटं होतं, तर देश त्यात सहभागी का झाले? याचं उत्तर सोपं आहे, कारण त्याचे फायदे होते. अमेरिकेच्या वर्चस्वामुळे जगातले सागरी मार्ग खुले होते, आर्थिक व्यवस्था स्थिर होती, एक प्रकारची सुरक्षा होती. थोडक्यात काय, तर या खोटेपणात जगण्याची एक किंमत मिळत होती आणि ती सगळ्यांना मान्य होती. पण आता तो क्षण आला आहे जिथे हा जुना सौदा, ही जुनी व्यवस्था टिकवणं जवळजवळ अशक्य झालं आहे. आणि म्हणूनच मार्क कार्नी त्यांच्या भाषणात एक महत्त्वाचं आवाहन करतात. ते म्हणतात, आता कंपन्या आणि देशांनी आपल्या पाट्या खाली उतरवण्याची वेळ आलीय. म्हणजे आता खोटेपणात जगणं बंद करून सत्याचा सामना करण्याची वेळ आलीय. पण हे विभाजन झालं का? याचं कारण म्हणजे ज्या गोष्टींमुळे जग एकत्र आलं होतं, जसं की व्यापार, आर्थिक मदत, त्याच गोष्टी आता महासत्ता एकमेकांविरुद्ध शस्त्र म्हणून वापरत आहेत. जकात, आर्थिक बंधनं, पुरवठा साखळ्या, या सगळ्याचा वापर आता दबावासाठी होतोय. आणि याचा परिणाम तो आपल्या डोळ्यासमोर आहे. प्रत्येक देशाला आता स्वतःच्या संरक्षणाची चिंता लागली आहे. प्रत्येकजण सामरिक स्वायत्तता मिळवू पाहतोय. सोप्या भाषेत प्रत्येकजण स्वतःभोवती एक किल्ला बांधतोय, कारण आता त्या जुन्या नियमांवर कोणाचाही विश्वास राहिलेला नाही. ठीक आहे, परिस्थिती तर गंभीर आहे. मग यावर उपाय काय? या महासत्तांच्या भांडणात अडकलेल्या देशांसाठी एक नवीन मार्ग असू शकतो का? तर हो. आणि तो मार्ग आहे मध्यम शक्तींची ताकद ओळखणं. तर मग या नवीन जगात खोटेपणात न जगता सत्यात कसं जगायचं? यासाठी काही स्पष्ट पावलं सुचवली आहेत. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं, वास्तव स्वीकारा.
हे मान्य करा की जुनी व्यवस्था आता संपली आहे. दुसरं, दुटप्पीपणा सोडा. जे नियम इतरांना लावता ते स्वतःलाही लावा. तिसरं, ज्यावर विश्वास आहे अशा नवीन संस्था उभ्या करा. आणि चौथं म्हणजे स्वतःला मजबूत करा, आपलं अवलंबित्व कमी करा. आणि हे करण्यासाठी एक खूप इंटरेस्टिंग कल्पना मांडली आहे, परिवर्तनशील भूमिती. आता हे नाव जरा अवघड वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. याचा अर्थ जुन्या कायमस्वरूपी गटांना चिकटून बसू नका. त्याऐवजी प्रत्येक मुद्द्यावर ज्या देशांचे विचार आणि हित तुमच्याशी जुळतात त्यांच्यासोबत नवी, तात्पुरती युती करा. आणि या संदर्भात हे वाक्य अगदी चपखल बसतं. जर आपण चर्चेच्या टेबलवर नसू तर आपण मेन्यूवर असू. म्हणजे काय? एकतर एकत्र येऊन आपला आवाज बुलंद करा, नाहीतर मोठ्या शक्ती जे ठरवतील ते गपचूप स्वीकारा. पर्याय दोनच आहेत. तर मग ह्या सगळ्या चर्चेनंतर एक शेवटचा प्रश्न उरतो. महासत्तांकडे त्यांची स्वतःची शक्ती आहे हे तर उघड आहे. पण मग त्यांच्यामध्ये जे देश आहेत त्यांची खरी शक्ती कशात आहे? कदाचित त्यांची खरी ताकद एकटं राहण्यात नाही तर एकत्र येण्यात आहे. विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही?